श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या भक्ता, आज मी तुला कोणतीही आज्ञा करायला किंवा कोणतेही इशारा द्यायला आलेलो नाही. आज स्वतः स्वामींना मनापासून असं वाटतंय की तू हा निरोप आज आणि आत्ताच ऐकावास. होय, स्वामींच्या मनात आज तुझ्याबद्दल काहीतरी वेगळंच चाललंय. गेल्या कित्येक दिवस तू ज्या अवस्थेतून जातोयस ते प्रश्न घेऊन तू रोज माझ्या मूर्तीकडे डोळे लावून बघतोयस, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची स्वामींची इच्छा झाली आहे. ब्रह्मांड नायकाला आज तुझ्याशी हितगुज करायचा आहे. हा कोणता योगायोग नाही की हा व्हिडिओ तुझ्या समोर आला आहे, तर ही स्वतः स्वामींची इच्छा आहे. तुझे सगळे विचार बाजूला ठेव आणि स्वामींना मनापासून काय वाटतंय हे 21 आध्यात्मिक संदेशाच्या माध्यमातून शांत चित्ताने ऐक. स्वामींना वाटतंय की तू आता स्वतःला एकटं समजणं बंद करावंस. जेव्हा जगात कोणीच नसतं तेव्हा मी तुझ्या श्वासाइतका जवळ असतो. स्वामींना वाटतं की तू भूतकाळातील जखमा उकरणं थांबवास. जेव्हा जे झालं ते माझ्या इच्छेने झालं, आता पुढच्या प्रवासाची तयारी कर. स्वामींना वाटतं की तू लोकांच्या मजुरींची वाट पाहू नकोस. जगाला काय वाटतं यापेक्षा मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामींना वाटतं की तू तुझ्या मनातील भीती आताच माझ्या चरणी सोडून घ्यावीस. भीती ही शंकेला जन्म देते आणि शंका विश्वासाला मारते. स्वामींना वाटतं की तू सुखातही माझी तेवढीच आठवण काढावीस. दुःखात तर प्रत्येकजण येतो, पण सुखात तू माझ्याशी मारलेली गप्पा मला जास्त आवडतात. स्वामींना वाटतं की तू तुझ्या घरातील जिवंत व्यक्तींचा आदर करावासा. माता-पित्यांचे आशीर्वाद हेच माझ्या कृपेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. स्वामींना वाटतं की तू परिस्थिती बदलण्याचा अट्टहास सोडून घ्यावासा. जी परिस्थिती बदलू शकत नाही ते स्वतःला बदलायला शिक. स्वामींना वाटतं की तू इतरांशी स्वतःची तुलना करणं थांबवावंस. मी तुला अद्वितीय बनवलं आहे. तुझ्या नशिबाचं दुसरं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वामींना वाटतं की तू रोज किमान 5 मिनिटे शांत बसून नामस्मरण करावंस. धावपळीच्या आयुष्यात मनाला शांत ठेवायचा हाच एकमेव मार्ग आहे. स्वामींना वाटतं की तू कोणाचाही द्वेष किंवा मत्सर मनात बाळगू नयेस. ज्या मनात कलुषितता असते तिथे माझा प्रकाश कधीच पोहोचत नाही. स्वामींना वाटतं की तू संयम ठेवायला शिकावंस. कच्चं फळ कडू असतं, पण तेच वेळेनुसार पिकल्यावर गोड होतं. माझ्या आयुष्याचंही असंच आहे. स्वामींना वाटतं की तू पैशाच्या मागे धावताना नाती गमावू नयेस. पैसे गरजू भावूक शकतो, पण कठीण काळात केवळ दुःखाची माणसंच सोबत येतात. स्वामींना वाटतं की तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवलं. आनंद हा परिस्थितीत नसतो, तो तुझ्या दृष्टिकोनात असतो. स्वामींना वाटतं की तू कोणावरही सूड घेण्याची भावना मनात ठेवू नयेस. ज्याने तुला रडवलं त्यांचा न्याय मी स्वतः चोख करणार आहे. स्वामींना वाटतं की तू माझ्या नियोजनावर पूर्ण विश्वास ठेवावास. तुला जे हवंय ते कदाचित चुकीचं असू शकतं, पण मला जे योग्य वाटतं तेच मी तुला देईन. स्वामींना वाटतं की तू कठीण काळात खचून न जाता हा काळही निघून जाईल हा विचार करावासा. रात्र नंतर सकाळ होणे हा निसर्गाचा नियम आहे. स्वामींना वाटतं की तू गरजू लोकांना जमेल तशी मदत करावीस. कोणाच्या तरी चेहऱ्यावर तुझ्यामुळे आलेलं हसू हीच माझी खरी पूजा आहे. आणि म्हणूनच स्वामींना वाटतं की तू काळजी करणं सोडून आता मुक्त व्हावंस. ज्यांचा मालक मी आहे त्यांची चिंता करायची नसते. स्वामींना वाटतं की तू भक्ती केवळ स्वार्थासाठी करू नयेस. मला तुझी संपत्ती नको, तर निश्चिम प्रेम आणि समर्पण हवं आहे. आणि नैराश्याला तुझ्या मनात जागा देऊ नकोस. स्वामींना वाटतं तुझे प्रश्न मोठे नाहीत, तुझी पाठीराखा ब्रह्मांड नायक आहे हे विसरू नकोस. स्वामींना वाटतं की हा निरोप ऐकल्यावर तुझ्या चेहऱ्यावर एक
छानसं हसू यावं, कारण तुझे हसणे हाच माझ्या कृपेचा सर्वात मोठा पुरावा आहे. माझ्या प्रिय भक्ता, स्वामींना आज तुझ्याबद्दल काही वाटतं हे तू ऐकलंस. हा केवळ योगायोग नाही, तर तुझ्या आयुष्यात येऊन घातलेल्या मोठ्या बदलाची ही नांदी आहे. स्वामींना नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. फक्त गरज आहे तू त्यांच्यावर अनन्य श्रद्धा ठेवायची. जर आज स्वामींना तुझ्या मनातील दुःख, कलह केलं असेल आणि तुला वाटतं की स्वामी कायम तुझ्या सोबत राहावेत, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण प्रेमाने आणि विश्वासाने आताच लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामींना जे वाटतं तसाच मी वागेन. हा सुंदर आणि आध्यात्मिक संदेश तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींच्या भक्तीच्या या महासागरात सामील व्हा. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.